नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 3 मार्च वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण. आणि हे चंद्रग्रहण आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळावे लागणार आहेत. ग्रहणाचा जो वेद काळ आहे तर तो सुद्धा आपल्याला उद्या पाळायचा आहे. आता उद्या दिनांक 3 मार्च 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5:04 या ग्रहणाचा मध्यकाळ असणार आहे आणि या ग्रहणाची समाप्ती सूर्यास्तानंतर म्हणजेच सायंकाळी 6:47 होणार आहेत. भारतामध्ये साधारण 3 ते 3.5 तासाचं हे ग्रहण जे आहे तर ते दिसणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहणाविषयी कोणतीही शंका, कुशंका, भीती ही मनात ठेवू नये. कारण ग्रहण हे एक खगोलीय घटना असते. त्यामुळे जास्त भीती, टेन्शन, डिप्रेशन न घेता जेवढे नियम आपल्याला पाळता येतील, शक्य होतील तेवढे नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे ग्रहण उद्या 3 मार्चला आलेले आहेत. या दिवशी हुताशनी पौर्णिमासुद्धा आहे. तर या ग्रहणाच्या दिवशी शिव धनयोग, नक्षत्रयोग आणि अमृत्य सिद्धी योग आणि महालक्ष्मी योगसुद्धा निर्माण होत आहे. आणि या काळामध्ये हे चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे ते खूप खास आहे कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच ब्लड मून स्वरूपात भारतामध्ये दिसणार आहे. आता चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय? जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते तेव्हा सूर्याच्या लाल किरणा पृथ्वीच्या वातावरणातून चंद्रावर पडतात आणि त्यामुळे चंद्र हा पूर्णपणे लाल दिसतो. आणि हेच दृश्य म्हणजे हेच ग्रहण आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती वास करण्यासाठी येतात. आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद देतात. आणि याच दिवशी हे चंद्रग्रहण जे आहे तर ते आलेले आहेत. तब्बल 152 वर्षानंतर हा योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. या चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, समस्या आणि अडचणींपासून मुक्त होतो. परंतु दुसऱ्या बाजूला या पवित्र ग्रहणाच्या दिवशी काही कामं करण्यास कठोर मनाई आहे. आणि म्हणून आपल्याला उद्या 3 मार्चला या चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही ही 5 कामे करायची नाही. 99% लोकांना अजूनही माहीत नाही. जर तुम्ही कळत नकळत ही 5 कामे केली तर तुम्हाला वाईट परिणामसुद्धा भोगावे लागू शकतात. चंद्रदेव आणि या ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावामुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर निराशासुद्धा सहन करावी लागेल. तर अशी कोणती 5 कामे करायची नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. तर आता पहा, आपल्याकडील जे चंद्रग्रहण आहे उद्या तर ते खग्रास स्वरूपात चंद्रग्रहण आहे. पण संपूर्ण भारतामध्ये कुठेही हे खग्रास रूपामध्ये आपल्याला दिसणार नाही. भारतात हे ग्रहण जे आहे तर ज्या प्रकारे दिसणार आहे त्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटलं जाणार आहे. म्हणजेच ग्रस्त असतानाच चंद्राचा उदय झालेला आहे. चंद्रोदय होत असतानाच ग्रहण लागलेलं असणार आहे. आणि हे ग्रहण आपल्याला डोळ्यांनी पाहायचं नाही. या काळामध्ये आपल्याला अजिबात घाबरून जायचं नाही. कोणतीही भीती मनामध्ये न ठेवता आपल्याला फक्त देवांची जास्तीत जास्त उपासना, सेवा, नामस्मरण जे आहे तर ते करायचं आहे. जे कोणते मंत्र, स्तोत्र तुम्हाला येतात तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. ग्रहणाच्या काळामध्ये ज्या प्रकारे आपण देव उजळवून आणत असतो बघा,
तसंच तुम्ही मंत्राचं पठण केलं तर ते उजळून निघत असतात. अनेक पटींनी आपल्याला त्याचं जे काही पुण्यफळ आहे तर ते मिळत असतं. ग्रहणाच्या काळामध्ये आपण ज्या पण मंत्राचं पठण करतो, जप करतो, तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून तुम्ही या ग्रहणाच्या काळामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता. किंवा तुम्हाला इतर जो कोणता मंत्र येतो तर त्या मंत्राचं तुम्ही पठण केलं तरीही चालेल. आता उद्या मंगळवारी पहाटे 3 मार्चला सूर्योदयापासून ते मोक्षापर्यंत म्हणजे सूर्योदयापासून ते सायंकाळी 6:47 आपल्याला ग्रहणाचे वेद जे आहे तर ते पाळायचे आहेत. लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते मोक्षापर्यंत वेद पाळायचे आहेत. आता या वेद काळामध्ये तुम्ही स्नान करू शकतात, देवपूजा करू शकतात, मंत्राचं जप तप देखील तुम्ही करू शकता. नित्यकर्म जे आहे तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. तसेच मलमूत्र विसर्जन ज्या काही आपल्या नैसर्गिक क्रिया असतील तर त्यासुद्धा आपण या ग्रहणाच्या काळामध्ये करू शकतो. आता ग्रहणाच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी करू नये तर वेद लागल्यापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत भोजन करू नये, म्हणजेच अन्नपदार्थ जे आहे तर ते खाऊ नये. आणि म्हणून ज्या स्त्रिया गर्भवती आहेत किंवा लहान मुलं आहे किंवा अशक्त व्यक्ती आहे त्यांनी सकाळी 11 वाजण्यापूर्वीच जेवण करून घ्यायचं आहे. शक्यतो 11 नंतरनं काहीही तुम्ही खाऊ नका. पण जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सतत खायला लागतं, त्यामुळे तुम्ही अशावेळी काय करायचं आहे, सकाळी 11 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला तुळशीची पानं जी आहे तर ती अन्नपदार्थामध्ये टाकून ठेवायची आहेत. पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही तुळशीपत्र टाकायचे आहेत. जे काही पदार्थ तुम्ही खाणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे तुळशीपत्र जे आहे तर ते टाकून ठेवायचे आहे. गर्भवती महिलांनी या चंद्रग्रहणाच्या दिवशी सकाळी 11 वाजल्यानंतरनं विशेष लक्ष द्यायचं आहे. चंद्राची किरणे तिच्या गर्भावर पडू नये, अन्यथा या चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम जो आहे तर तो गर्भवती बाळावरती होऊ शकतो. जर तुम्ही महिला असेल आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नका. डोक्याला सुद्धा तेल लावायचं नाही, अन्यथा आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती जी आहे तर ती कमजोर होऊ शकते आणि तुम्हाला नवग्रहाची पीडा जी आहे तर ती सुद्धा लागू शकते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करू नका. तुळशीला स्पर्शसुद्धा करू नका, अन्यथा तुम्हाला अनेक दोषांचा सामना देखील करावा लागू शकतो. जसे की शनिदोष, राहुदोष, केतुदोष, मंगळदोष यासारखे दोष जे आहेत तर ते तुमच्या कुटुंबाला किंवा तुम्हाला लागू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं नाही. जी काही तुळशीची पानं तुम्हाला उद्या लागणार आहे ती तुम्ही आजच तोडून ठेवायची आहे किंवा खाली गळून पडलेली पाने असतील तर ती तुम्ही वापरू शकता. या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी जास्तीत जास्त देवांचं नामस्मरण करायचं आहे. मंत्रजप जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. आता ज्या गर्भवती स्त्रिया आहे खूप अवघड परिस्थितीमध्ये आहे किंवा जे आजारी जास्त व्यक्ती आहे किंवा आजारी मुलं आहे त्यांच्यासाठी ग्रहणाचे कोणतेही नियम जे आहे तर ते लागू होत नाही. त्यांना कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. शक्यतो या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी कुठेही बाहेर फिरू नये, कोणत्याही वस्तू कापू नये, चिरू नये किंवा कोणत्याही वस्तू म्हणजे जसे की पीठ मळू नये किंवा काही वस्तू मोडू नये. आपल्या केसांची वेणीसुद्धा या काळामध्ये घालू नये. आपल्या हाताची पायाची बोटं मोडू नये किंवा बऱ्याच जणांना सवय असते की बसल्या बसल्या आपलं अंग जे आहे तर ते सुद्धा आपण मोडत असतो, आपल्या शरीराची हाडे मोडत असतो. तर असं कुठलंही कृत्य तुम्हाला करायचं नाही. यानंतर सायंकाळी ग्रहण सुटल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर जी काही तुमची नित्य कामं आहे तर ती तुम्ही करू शकता. तसेच या ग्रहणाच्या दिवशी आपल्याला सुतक काळापासून ते ग्रहण संपेपर्यंत कोणतेही पैशांचे व्यवहार जे आहेत तर ते सुद्धा करायचे नाही. म्हणजे पैसे घेणे किंवा पैसे उधार देणे
यासारख्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू नका, नाहीतर याचा थेट परिणाम जो आहे तर तो आपल्या आर्थिक परिस्थितीवरती होत असतो. तसेच या ग्रहणाच्या दिवशी पती आणि पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे, ब्रह्मचार्याचे पालन करावे. सूतक काळ सुरू झाल्यानंतर पती पत्नीने किंवा कुटुंबामध्ये वादविवाद, क्लेश, भांडणे हे करू नये, नाहीतर आपल्या घरात नकारात्मक शक्ती येऊ लागतात आणि आपल्या घरातील देवी देवता हे आपलं घर सोडून निघून जातात. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चंद्रग्रहणाच्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन हे अजिबात करू नये. जसे की मांस, मासे, अंडी यांचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही आणि आपल्या घरामध्ये तर अजिबात बनवायचं सुद्धा नाही. तसेच या दिवशी चुकूनही केस कापू नये, नखे कापू नये, हे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर वेदपुराणानुसार असे म्हटले जाते की चंद्रग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावर चप्पलचे जोड ठेवू नये, बूट ठेवू नये. यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्तीचा वास होतो, त्या घरातील बरकत ही पूर्णपणे थांबत असते. तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये आपण जो झाडू वापरतो तर त्या झाडूवरती चंद्रप्रकाश पडणार नाही याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण झाडू ही आपली लक्ष्मी आहे आणि चंद्रग्रहणाची जी काही किरणं असतात तर ती विषाणू असतात, ती एक नकारात्मकता मानली जाते आणि आपल्या लक्ष्मीवरती कोणतीही नकारात्मकता येऊ नये म्हणून तुम्हाला झाडूवरती कुठलाही चंद्राचा प्रकाश पडणार नाही अशा पद्धतीने हा झाडू ठेवायचा आहे. असं केल्याने जीवनात धन संपत्ती जी आहे तर ती टिकून राहते. तर अशा पद्धतीने आपल्याला या ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत. ही काही कामं आहेत तर ती तुम्हाला आवर्जून टाळायची आहेत. आता सांगायचं झालं तर बरेच जण या ग्रहणावरती या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही, पण अंधश्रद्धा पसरवणे हा माझा हेतू नाही आणि म्हणून ग्रहण पाळायचं की नाही ज्याचा त्याचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार, आपल्या निष्ठेनुसार तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.